आजच्या काम बंद आंदोलनामुळं नांदेड शहरातल्या साफसफाईवर जे दुष्परिणाम झालेला आहे, साफसफाई झाली नाही, त्याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका प्रशासन आहे. कारण कंपनीकडे आम्ही महानगरपालिका प्रशासनाकडे, कंपनी जरी या महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं काम करत असताना कंपनीचे मूळ नियोक्ता ही महानगरपालिका आहे. मूळ महानगरपालिका ही मालक असल्यामुळं त्यांचं परिपूर्णपणाने दायित्व महानगरपालिका प्रशासनाचं आहे. महानगरपालिकेच्या या कंपनीच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामामध्ये जे काही व्यत्यय निर्माण होईल किंवा अडथळे निर्माण होईल त्याची सर्व तपासणी करून त्याचे निराकरण करणं हे महानगरपालिका व्यवस्थापनाचं आहे. आज सकाळपासून काम बंद आहे. कोणी भेटायला, कोणी चर्चेला कोणी आलं की नाही आतापर्यंत? ना कोणी आलं नाही. मग आता पुढचं काय पाऊल आहे तुमचं? ज्या आमची मागणी आहे, आजच्या तारखेमध्ये ज्या मागणीची पूर्तता महानगरपालिका प्रशासनानं केली नाही तर आम्ही उद्यासुद्धा काम बंद करणार आहोत. त्याच्यानंतर आमच्या कामगारांना 2017चा किमान वेतन दिला जातो. आमची मूळ मागणी आहे 2015चा किमान वेतन द्यावा. आज आम्ही 2017च्या किमान वेतनाप्रमाणे वाढत्या महागाईच्या निर्देशामध्ये सुद्धा आम्ही कमी वेतनावर काम करतो. 17 आणि 15मध्ये किती फरक आहे? 5,500-6,000 रुपयाचा फरक आहे. आणि महानगरपालिका प्रशासनानं विनाकारण आम्हाला 2017चा वेतन दिला. आम्ही वारंवार उपोषणं, वारंवार आंदोलनं करण्यापेक्षा आम्ही तो प्रकरण कोर्टामध्ये नेलं. R&B इन्फ्रा प्रोजेक्टचं काम संपल्यानंतर तो कोर्टाचा विषय संपला. मग अमृत इंटरप्राइजेसचं काम सुरू होत असताना महानगरपालिका प्रशासनानं आमच्यासोबत वाटाघाटी करून 2015चा किमान वेतन देणं बंधनकारक असताना महानगरपालिका प्रशासनानं सो मूव्ह टू वन साईड एकतर्फी निर्णय घेतला आणि 2017चाच किमान वेतन देईल असं त्याच्यामध्ये नमूद करून शासनाकडे त्यांनी प्रस्ताव सादर केला. आणि अमृतच्या याच्यामध्ये स्वीपिंग मशीनचा विषय आहे. अजून हे स्वीपिंग मशीन आलं, या स्वीपिंग मशीनचा काय परिणाम होणार आहे? स्वीपिंग मशीनचा काही परिणाम होणार नाही. कर्मचारी कामगाराची कमतरता करणार, कामगाराची कपात करणार आणि स्वीपिंग मशीनचा वापर करण्यासाठी जे काही यंत्रणा त्यांनी बनावली येतं. माझा अनुभव आहे, गुरुदागद्दीमध्ये आम्ही नांदेड महानगरपालिकेनं एक स्वीपिंग मशीन आणली होती, परंतु त्याला जे काही डिझेल खर्च आहे आणि त्याची जी काही ऑपरेटिंग आहे ती ऑपरेटिंग नांदेड शहरामध्ये त्या प्रमाणात होत नाही आहे. जसं मुंबई, कलकत्ता आणि हैदराबाद या इथली जी रस्त्याची जी निर्मिती आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा वापर होतो. या ठिकाणी तशा पद्धतीची निर्मिती झालेली नाही, म्हणून त्या स्वीपिंग मशीनचा वापर या ठिकाणी होणार नाही. आणि मी आजच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाला सांगू इच्छितो, नांदेड शहरातली जी वाढती लोकसंख्या आहे त्या अनुषंगानं तुमची कामगार भरती होणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की ती स्वीपिंग मशीन आणून तुम्ही कामगार भरती करण्याचा जे तुम्ही प्रयत्न करतात, मी कामगार कपात होऊ देणार नाही. अच्छा, या आंदोलनात किती तुमचे कर्मचारी सहभागी झालेत? 800 कर्मचारी आज आमचे ड्रेनेज, पाणी पुरवठा, अतिक्रमण आणि घनकचरा व्यवस्थापनाचे, साफसफाईचे आणि कचरा संकलन करणारे, नाली कामगार, झाडू महिला कामगार हे सर्व कर्मचारी आजच्या संपामध्ये आहेत. मग इथून पुढे काय होणार आता? आजच्या तारखेमध्ये महानगरपालिका प्रशासनानं आमची मागणी मान्य नाही केली, आम्ही उद्यासुद्धा काम बंद ठेवणार आहोत. आज जाणारच नाही कामावर? आज अजिबात नाही जाणार.